तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आपण आज जाणार आहोत. रूम तर भेटली आपल्याला. तर हे माणूस आहे ते पुण्यवान. एकदा रांगामध्ये एंट्री केली होती यांनी, त्यांना डबल बाहेर फेकलं पोलीसवाल्यांनी. डबल शेवटीचं जे कोपन होतं ते यांच्या नशिबात होतं. यांच्यामुळं आम्ही आज इथं कपडे ते चेंज केल्या, नसता आम्हाला बाहेर झोपावं लागला असतं रोडवर. आणि हे माणूस आमचा जरासा पुढारी आहे, आमचा अध्यक्ष. पलीकडले खुशा अध्यक्ष आहे, पैसे सांभाळणार. आणि आमचे मार्गदर्शन काका, आमचे बॉन्सर. नंतर हप्त्यावर टाकायचं येईल पेमेंट. आणि सगळ्यांचे बॉस बालूशेठ आमचे. तर हे ते बस स्टँड होतं. बस येणार होती. बसला काय लेट झालं वाटते, त्याच्यामुळं डिनरला आम्ही या हॉटेलमध्ये चालल्या. पूर्ण बघा तुम्ही, आतमध्ये एंट्री करणार आहोत आता. एकदम लक्झरी हॉटेल. हे आमचे माणसं सगळे बसायलेत. तर या ठिकाणी नान 68 रुपयाला होती आणि तंदूरी रोटी 48 रुपयाला होती. थाली कितीला आहे? 15 रुपयाला. त्याच्यामुळं आमचे माणसं बाहेर निघालेले आहेत सगळे. तर आमचा माणूस म्हणते, बाबा तिथं गाडीची वाट बघण्यापेक्षा, त्या हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा तर आतापर्यंत आपण गार्डनपर्यंत पोहोचलो असतो. की तुम्हाला गार्डन पण दाखवतो मी पुढं कसं आहे काय नाही ते बघा तुम्ही. तर आमच्या माणसाला लागलेली आहे खिचून भूक. आमचे माणसं चाललेत पैदल, फुल पैदल पट्टी. हे सगळ्या गोष्टी जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी दाखवण्यासाठी आहे. आणि जे नवीन सबस्क्राईब आहेत, जे कोणी यूट्यूबला नवीन आहे आमच्या चॅनलला, चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आमच्या माणसाला विचारा, लाईक अँड सबस्क्राईब करा. सांगा की खोकले साहेब, तुम्ही सांगा काय सांगा. लाईक अँड सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला. तरी ते एकदम पॉश आहे. तुम्ही कधी पण येशाल तेव्हा पूर्ण तिरुपती जे वरचं जे आहे ते पूर्ण फिरून बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. दुसरी थोडाफार अंधार असेल पण आमचे लोक काही आमची पुरी मैफिल आमचीच आहे. यायची म्हणाल कशी काय. तर या ठिकाणी बस स्टँड आहे, एस टी बस स्टँड. इथून खाली वरी कुठेही जा, पण फिरायला जा, फ्री आहे इथं. तर असे ब्लॉकेज जे आहेत त्या ब्लॉकमध्ये एक सिंगल 2 बेड येतात. गिजर पाणी येते, एकदम चकाचक फ्रेश येते सगळ्या गोष्टी मधल्या. काय ते 50 रुपये आहे वाटते, 50-100 अशा प्रकारे आहेत रूम आहेत. कमीत कमी 100 ते 200 पायऱ्या खाली उतरावं लागते मंदिरापाशी यायला जेवायला. पहिले तर आम्ही मार्केटमध्ये आलो, जवळच आहे बघा दुकान. पाठीमागे जत्रा गर्दा, नकापासून केसापर्यंत सर्व गोष्टी इथं भेटतात. समजलं ना. कधी कोणाचं हे हो का, युनियन बँक. रूम जर भेटली नसती तर काय करतात. ऐकून रूम जर भेटली नसती आम्हाला, अशी दशा आली असती आमच्यावर. आम्हाला भोईला झोपावं लागत होतं लॉकरमध्ये सगळ्या गोष्टी टाकून. मार्केट सर्व काही भेटते इथं, सर्व काही. फक्त माल होना जरुरी आहे लाडले. असं झोपावं लागलं असतं. मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत. तर आपण आलो आहोत तिथं हनुमान मंदिर पाशी. हे आहे बघा हनुमान मंदिर, जे कळस दिसते ते.
सोनं दिसणं झालं. तर या ठिकाणी मेन बालाजी मंदिर आहे, बालाजी मंदिर मेन. तर हे जे दिसते आपल्याला प्युअर गोल्डमध्ये आहे आणि हे आमचे माणसं पण. तर हे माणसं आहेत आमचे आलेले, म्हणजे पाठीमागे दिसते ते मेन बालाजी मंदिर आहे आणि हे आमचे माणसं बघा कशा आहेत झाली. आपण आता जाणार आहोत संस्थाचा भंडारा खायला. इथे पलटण चालली तिकडं. तर वरून जे मगाशी तुम्हाला दाखवलं होतं हे आहे ते बालाजी मंदिर मेन आहे ते. तर इथं पब्लिक भरपूर आहे. तर आपण पाठीमागे बघू शकता हे जे आहे ते मेन मंदिर आहे मेन. आणि आमचे मार्गदर्शन हे बघा मंदिर. पब्लिक उद्या रांगासाठी आहे. आरतीच घे वरती आरतीच. या ठिकाणी आरतीचा आहे, दिवा वगैरे लावलेला. तर आपण जाणार आहोत आता पुढं. क्राऊड भरपूर आहे, कधी विजिट करा तुम्ही लोकेशनला या. पण पैदल या येताना खालून, कारण का जे पैदल येऊन इथं दर्शन घेण्याचा आनंद आहे ते अलगच आहे. कारण का येताना तुम्हाला असं काही बघायला भेटेल तर तुम्ही बघला नसाल. अन्नप्रसाद गेट नंबर 4. अन्नप्रसाद चालू झालं. गेट नंबर 4च्या एक्झॅक्ट बाजूला अन्नप्रसाद चालू आहे. वॉशरूम. तर आपल्याला फ्री जेवण करायचं असेल तर थोडंफार चलावं लागते. थोडंफार चलावं लागते. बघून तर या ठिकाणी आमच्या काकानं सक्सेसफुल जागेवर आणलेला आहे. भंडाऱ्याचा लाभ घ्यायचा आहे त्या ठिकाणी. तुम्हाला जमलं तर मी दाखवतो तिथं. व्हिडिओ शूट करू देतात व्हिडिओ शूट करू देतात मला. काकाला माहीत आहे, काका बरेच दिवस झाले येतात दरवर्षीप्रमाणे. यंदाच्या वर्षी पण दरवर्षी त्यांच्या मित्रांसंग येतात. यावेळेस आम्ही मुलं आले 4, चलत आम्ही 3 आल्या. तर हे आहे मध्ये एकदम क्लीन आणि किल्लर आहे बघा, एकदम पॉश. तर फायनली आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्या चालूच मध्ये आमची गँग काही इकडं आहे, काही इकडं आहे. तर हे ते डोंगर आहे आम्ही आलेला, बघू शकता तुम्ही कसा आहे. तर या ठिकाणी आमचे सगळी मंडळी आहे, काही पुढं गेलेली आहे, बघू शकता मागे तुम्ही. कारण का यांच्यामुळं सक्सेस झालेला आहे आमचा ट्रिप. पण मार्गदर्शन करणारे यांनीच आहेत, बाकीचे आहेत थोडेफार, पण या माणसाला जरा जास्त माहिती. थोडी पब्लिक आहे, थोडी पब्लिक. एक्झॅक्ट हे जे स्टॅच्यू आहे, फोटो जे आहे गाणार, नंतर हे एंट्री आहे बघा जेवायला जाण्यासाठी. तर असं आहे या ठिकाणी. सगळे माणसं आहेत आमचे. तर भात, वरण, चटणी, गोबीची भाजी आणि गोड भात, काजू बदाम मनुक वगैरे टाकून नंबर 1 जेवण आहे. तर या ठिकाणी पाठीमागे हँडवॉश आहे, तिथं 3 नंबर टेबल. तर जेवण तर झालेलं आहे बघा. हँडवॉशला तिथं सांगितलेलं. एक्झिट या इथून व्हायचं आहे, बाहेर पडण्यासाठी बोर्ड आहे इथं लावलेलं.
हे इथून एक्झिट व्हायचं आहे बघा. इकडं काम चालू आहे छोटेसे. पाठीमागे जे बघताय तिथून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि तिथून आल्याच्या नंतर या पायऱ्यानं आमचे माणसं चलेत बघा पुढी. मी राहिलो एकटा इथं. मित्रांनो, या ठिकाणी आपला ब्लॉग संपवतोय. चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यावर अपडेट येत जाईल. आणि गुड बाय.